माझा खून करण्याचा प्रयत्न केला होता समोरच्या व्यक्तीने, पण कसाबसा मी वाचून माझा जीव घेऊन पळून गेलो म्हणून मी वाचलो. आणि त्या नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी. तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद. मारो इनको एक बार दूंगा तमाशा। रुक जा तुम चल जाते काही गावातील नागरिकांनी हल्ला केलेला आहे आणि अंतल्याच्यावर माझी जी व्हिडिओ क्लिप आहे ती तुम्ही सविस्तर बघा. माझा खून करण्याचा प्रयत्न केला होता समोरच्या व्यक्तीने, पण कसाबसा मी वाचून माझा जीव घेऊन पळून गेलो म्हणून मी वाचलो. आणि त्या लोकांनी पूर्ण प्लॅनिंग करून आम्हाला ट्रॅप केलेला आहे. आणि हा माझ्यावर खूप अन्याय होत आहे. माझं म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ बघा, ते लोक अक्षरशः मला मारणार होते आणि ते म्हणते चला तर जान से मारो, पत्थर डालो, खींचो उसको, किडनॅप करो, लेके जाओ. एवढं असूनसुद्धा माझ्या जानेचं आणि मालेचं सुद्धा नुकसान, माली आणि जानेचं नुकसान झालेलं आहे. आणि मला योग्य ते न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती. म्हणजे तुमच्यावरती हमला करण्याचं कारण काय? सध्या मी सरपंच प्रतिनिधी, माझी भाऊजाई सरपंच आहे आणि मी त्याचं प्रतिनिधित्व करतो. आणि ह्या लोकांनी जेव्हापासून आम्ही निवडून आलेलो आहे तेव्हापासून पूर्ण गावात तुम्ही चौकशी करा, आजूबाजूच्या परिसरात चौकशी करा. ते लोक जेव्हापासून आम्ही सरपंच झालो तेव्हापासून म्हणत होते की याला इसको जान से मारेंगे, इसको मार डालना है, ती कशली निकालना है वगैरे वगैरे. आणि त्यांचं पहिल्यापासून डाव होतं मला मारायचं. आणि मी फक्त गावात जात होतो आणि ते ग्रुपनी ते आले आणि माझ्या गाडीवर मोठा दगड फेकला. मी ते पाहण्यासाठी थांबलो तर माझ्यावर अचानक हल्ला केला. आणि हल्ला एवढा क्रूर आणि भयानक होता तर मी ते तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता तुम्ही सांगितलं का अनेकदा ते आम्हाला म्हटले की याला तुला जीवच मारून टाकू, तुला कापून टाकू. तुम्ही ह्या अगोदर कधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कंप्लेंट वगैरे केली का? एकदा माने साहेब येते होते त्यावेळेस आम्ही केलेली आहे. ती पण क्लिप माझ्याकडे आहे. मी पण तुम्हाला ती क्लिप पण देतो. तेव्हा माने साहेबांनी मध्यस्थी करून समजून घेतलं होतं का सरपंच, तुम्ही गावाचे सरपंच आहात, तुम्ही असं करू नका, तुम्हाला गाव चालायचं आहे, थोडंफार मागे पुढं विसरून जा त्या गोष्टी. अनेकदा म्हणजे 2-3 वेळेस आमचं थोडंफार ते प्रकरण झालं होतं. त्या आपसात आम्ही तडजोड केलेली होती कारण आम्हाला गाव चालायचं होतं, गावात शांतता कायम राखायची होती. आणि काल काही हमला केला, याचं मूळ कारण काय आहे? याचं मूळ कारण आहे की त्यांना सरपंच व्हायचं होतं, ते सरपंच नाही झाले
आणि मी शिंदे गटाचा सरपंच असून ते एक काँग्रेस गटाचे एक मोठा पदाधिकारी आहे त्याच्यामध्ये. या हल्ला करा माझ्यावर जे हल्ला चढवला हा एक काँग्रेसच्या पदाधिकारी आहे आपले आय काँग्रेसचा. त्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे माझ्यावर. तुमचं पुढील भूमिका काय असणार आहे? माझी पुढील भूमिका काय आता माझ्यावर तर अन्याय झालेला आहे. मी तर तुम्ही ह्या संदर्भात पोलीसमध्ये तक्रार दिलेली आहे का? अहो पोलीस तक्रार घेतली काय करू मी आता. त्यांना म्हणजे त्या लोकांनी अक्षरशः मला माझ्यावर जीव घेणं हल्ला केला आणि माझ्यावरच ते आणखीन 307चे गुन्हे दाखल होतात. याचं काय आता मी काय शब्दात व्यक्त करू तुम्हाला. आपलं नाव? माझं नाव जावेद रशीद खान, सरपंच प्रतिनिधी सोमपुरी.